नमस्कार मित्रांनो, भोसले सर जाखले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत। सिमिलॅरिटी यामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आपण सोडवित आहोत। प्रॉब्लेम सेट नंबर 1 प्रश्न 10वा सोडणार आहोत। त्रिकोण एबीसीच्या कोन बी व कोन सी चे दुभाजक एकमेकांना एक्स मध्ये छेदतात। त्रिकोण एबीसीच्या कोन बी चा आणि सी चा दुभाजक या ठिकाणी एक्स मध्ये छेदतात। AX ही बाजू BC ला Y मध्ये छेदते। AB 5 असेल, AC 4 असेल, BC 6 असेल तर आपल्याला AX भागिले XY हे गुणोत्तर काढायचे आहे। या ठिकाणी त्रिकोण ABY या त्रिकोणामध्ये कोन दुभाजकाचं प्रमेय आपण वापरलं तर आपल्या लक्षात येईल B हा कोन कोणत्या दोन बाजूंनी तयार झाला आहे त्यांचं गुणोत्तर AB भागिले BY आणि हा कोन दुभाजक या ठिकाणी X मध्ये हा या ठिकाणी छेदतोय आणि त्यामुळे AY चे x मुळे AX आणि XY असे दोन भाग झालेत। AX भागिले XY यांचं गुणोत्तर हे AB आणि BY बरोबर असतं। इथं तो त्रिकोणाच्या कोन दुभाजकानुसार त्रिकोण ABY मध्ये ओके AB भागिले BY बरोबर AX भागिले XY ओके। म्हणजे हा BX कोन दुभाजक त्रिकोणाच्या AY या बाजूला X मध्ये छेदतोय आणि मग त्या विभाजनाचं गुणोत्तर x भागिले XY हे AB भागिले BY बरोबर असते ओके। त्यानंतर त्रिकोण पलीकडे ACY त्रिकोण ACY या त्रिकोणामध्ये CX हा कोन दुभाजक आहे। त्यामुळे AC भागिले या ठिकाणी CY बरोबर AX भागिले XY म्हणजे AX भागिले XY इकडे AB भागिले BY बरोबर पण आहे आणि AX भागिले XY इकडे AC भागिले CY बरोबर आहे। त्यामुळे याला 1 म्हटलं आपण, याला 2 म्हटलं। 1 आणि 2 वरून तिघे समान आहेत म्हणजे AB भागिले BY बरोबर AC भागिले CY बरोबर AX भागिले XY ओके। 1 आणि 2 वरून समान गुणोत्तराचा सिद्धांत आपण वापरला तर अंशांची बेरीज AB भागिले AC भागिले BY अधिक CY ओके बरोबर AX भागिले XY। समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणजे AB भागिले BY आणि AC भागिले CY ही जर दोन गुणोत्तर समान असतील तर याच गुणोत्तरांच्या अंशांची आणि छेदांची बेरीज करून येणारं तिसरं गुणोत्तर यांच्या बरोबरच असतं ओके अशा पद्धतीने। त्यामुळे AB अधिक AC आणि BY अधिक CY हा जो छेद आहे BY अधिक CY काय आहे BY अधिक CY बरोबर BC आहे ओके। BY अधिक CY BC मिळणार ह्या दोन तुकड्यांची बेरीज आणि त्याची किंमत 6 आहे म्हणजे 5 भागिले 4 या ठिकाणी 5 अधिक 4 सॉरी AB ची किंमत 5 आहे AC ची किंमत 4 आहे। 5 अधिक 4 भागिले BC 6 आहे AX भागिले XY 5 आणि 4 9 भागिले 6 बरोबर AX भागिले XY। 9 ला आपण 3 न भागलं 6 ला 3 न भागलं 3 त्रिक 9 3 2 6 2 या ठिकाणी 3/2 AX भागिले XY ओके अशा पद्धतीनं। या ठिकाणी 11वा प्रश्न आहे चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे। त्याच्यामध्ये AD समांतर BC AD ला समांतर BC आहे आणि त्याचे कर्ण AC आणि BD परस्परांना P मध्ये छेदतात तर दाखवायचं काय आहे AP भागिले PD बरोबर PC भागिले BP ओके। या ठिकाणी हा चौकोन समलंब चौकोन आहे त्यामुळे AD ला BC समांतर आहे आणि P मध्ये छेदतात हे जे कर्ण आहेत AC आणि BD कर्ण P मध्ये छेदतात। AD ला BC समांतर आहेत कर्ण तर ह्या AD आणि BC या समांतर बाजूंचे छेदिक आहेत ओके लिहिलेलं आहे तर छेदिक आहेत म्हणून। त्यामुळं कोन CAD हा कोन CAD आणि ACB हा कोन हे उत्क्रम कोन आहेत ओके। त्यानंतर या ठिकाणी ADB आणि हा कोन CBD म्हणजे ज्या ठिकाणी त्रिकोणासाठी विचार केला PAD या त्रिकोणासाठी PAD आणि त्रिकोण PBC साठी विचारात केला तर PCB ओके। आणि या ठिकाणी D कोन ADP आणि हा कोन B PBC ओके इथं लिहिले तेच कोन आहेत म्हणजे CAD एकरूप कोन ACB आणि कोन ADB एकरूप कोन DBC उत्क्रम कोन आहेत। दोन समांतर रेषांना या छेदिकेने छेदले तर D इथला B उत्क्रम कोन आहे। AC छेदिका घेतली इथला A आणि इथला C मात्र 3 अक्षरात ओके उत्क्रम कोन आहेत आणि त्या त्रिकोणासाठी नावं घेतली तेच कोन आहेत आता सांगितलं म्हणजेच कोन PAD एकरूप कोन PCB आणि कोन ADP एकरूप
कोण PBC, नावे तीच आहेत. ओके. मध्ये इथं A आहे, इथं C आहे, इथं A आहे, इथं C आहे, इथं D आहे, इथं B आहे, इथं D, इथं B आहे. ओके. म्हणून त्रिकोण PAD आणि PCB, PAD आणि PCB क्रम या ठिकाणी कसा आहे? PAD एकरूप समरूप त्रिकोण PCB, आणि हे दोन समरूप त्रिकोण आहेत म्हणजे त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात. पुन्हा दाखवायसाठी घेतलेत PAD व त्रिकोण PCB मध्ये हेच आहेत. PAD एकरूप PCB, कोण ADP एकरूप PCB वर सिद्ध केलं आहे. आणि हे दोन त्रिकोण कोको समरूपता कसोटीनुसार एकरूप आहेत. त्यामुळे संगत भुजा त्याच्या प्रमाणात घ्यायच्या. PA भागिले PC, PA भागिले PC, PA भागिले PC पहिलं दुसरं, PD भागिले PB पहिलं तिसरं, पहिलं तिसरं, PD भागिले PB. ओके. इथं AP भागिले PC एकांतर क्रिया घेतलेली आहे. इथं APA म्हणजेच AP. ओके. PD तसाच, इथं PB म्हणजेच BP. ओके. व्यवस्थित करून घेतल्यानंतर या ठिकाणी एकांतर क्रिया आहेत. एकांतर क्रिया म्हणजे A भागिले B बरोबर C भागिले D असेल तर अंशांचं गुणोत्तर A भागिले C बरोबर B भागिले D असते. ओके. त्यामुळं AP भागिले PD बरोबर PC भागिले BP या ठिकाणी एकांतर क्रिया आपलं साध्य हे आहे. ओके. या ठिकाणी प्रश्न 12 आहे. आकृतीमध्ये XY समांतर बाजू AC 2AX बरोबर 3BX म्हणजे या ठिकाणी AX ची दुप्पट आणि BX ची तिप्पट समान आहे. XY बरोबर 9 आहे. XY बरोबर 9 असेल तर AC ची किंमत काढण्यासाठी रिकाम्या जागा भरा. या ठिकाणी पाहूया 2AX बरोबर 3BX म्हणजे या ठिकाणी AX भागिले BX, हा AX तिथंच आहे, BX मागे घेतलाय म्हणून भागिले दिसत आहेत. म्हणून आपल्याला 2 हे 3ला भागिले होणार म्हणजे BX या ठिकाणून डावीकडे घेऊन AX भागिले BX झालाय. मग नंतर उजवीकडे 3 तसंच राहणार आणि AXला गुणिले पलीकडे जाऊन भागिले होणार आहे 3/2, 3/2 AX भागिले BX. ओके. AB अधिक BX, AB अधिक BX योग क्रिया केलेली आहे. ओके. अंशात छेद मिळवायचा आणि छेद तसा ठेवायचा. AX अधिक BX भागिले BX बरोबर 3 अधिक 2/2, 3 आणि 2 5/2 म्हणजे AB भागिले BX बरोबर 5/2. हे पहिलं विधान. त्रिकोण BCA हा मोठा त्रिकोण BCA आणि त्रिकोण BYX हे लहान त्रिकोण, हे दोन समरूप आहेत कारण या ठिकाणी हा AB हा सामायिक कोन आहे. ओके. YBX हा त्रिकोण BXY चा YBX चा त्रिकोण कोण आहे आणि ABC हा कोण त्रिकोण ABC चा आहे. ओके. म्हणजे B हा सामायिक आहे. त्यानंतर BXY आणि CAB हे संगत कोण आहेत. त्यामुळे इथं काय त्याची आवश्यकता नाही. समरूपतेची कोको कसोटी आपल्याला इथं फक्त कोको कसोटीने हे दोन त्रिकोण समरूप आहे ते लिहायचं आहे. दोन त्रिकोण समरूप असतील तर संगत भुजा प्रमाणात असतात. पहिलं तिसरं BA भागिले BX बरोबर AC भागिले XY. ओके. BA भागिले BX बरोबर AC भागिले XY. पण या ठिकाणी AB भागिले BX 5/2 आहे. ओके. AC भागिले XY. AC ची किंमत काढायची आहे. XY 9 दिलेला आहे. ओके. इथं XY 9 दिलेलं आहे. त्यामुळं 5/2 बरोबर AC भागिले 9 तिरकस गुणाकारात 9 5 45. 45ला ACला 2 गुणले ते भागिले होणार आहे 45 भागिले 2 म्हणजेच त्याचं निम्म बरोबर 22.5. ओके. त्यानंतर 13वं उदाहरण आहे. त्रिकोण ABC मध्ये कोण A 90 मापाचा आहे. DEFG या चौरसाचे D आणि E हे शिरोबिंदू बाजू BC वर आहेत. बिंदू F हा बाजू AC वर आहे आणि G हा बाजू AB वर आहे. अशा परिस्थितीमध्ये DE वर्ग बरोबर BD गुणिले EC हे दाखवायचं आहे. DE वर्ग बरोबर BD गुणिले EC आणि त्यासाठी त्रिकोण GBD हा त्रिकोण आणि CFE हा त्रिकोण हे दोन त्रिकोण समरूप दाखवायला सांगितलेले आहेत. त्यासाठी GD FE
आणि डी एकरूप आहेत, समान आहेत याचा वापर करा म्हणलेला आहे, कारण त्या चौरसाच्या भुजाच आहेत. ओके, पाहूया या ठिकाणी त्रिकोण CBA हा मोठा त्रिकोण आणि लहान त्रिकोण GBD हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. हा जो कोन आहे B हा सामायिक कोन आहे. CBA हा कोन CBAचा आहे आणि कोन GBD हा त्रिकोण GBDचा कोन आहे, सामायिक कोन आहे. आणि CAB आणि CAB इथं काटकोन आहे आणि GDB हा इथं सुद्धा काटकोन आहे, चौरसाचा कोन आहे हा इथं. ओके, GDB हा कोन आणि CAB हे प्रत्येकी 90 आहेत. त्यामुळे साहजिकच CAB हा जो त्रिकोण आहे आणि त्रिकोण GBD हे कोको कसोटीनुसार समरूप आहेत, समरूपतेची कोको कसोटी. ओके, त्याच नंतर त्रिकोण CBA हा मोठा त्रिकोण आणि दुसरा CFE. आता या ठिकाणी त्रिकोण CAB आणि CFE या त्रिकोणामध्ये सुद्धा C हा या ठिकाणी सामायिक कोन आहे. ओके, ACB आणि FCE दोघांमध्ये सामायिक आहे आणि कोन CEF हा कोन आणि CAB हे प्रत्येकी 90 आहेत. आणि म्हणून ह्या ठिकाणी दोन त्रिकोण कोणते, आत्ताच आपण सांगितलेल्या पद्धतीनं CAB आणि CFE हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. आता 1 आणि 2 मध्ये आपल्याला CAB हा सामायिक आहे. ओके, CAB त्रिकोण हा सामायिक आहे. म्हणून या ठिकाणी काटकोन त्रिकोणाचे समरूपता प्रमेय आहे की या ठिकाणी हा मोठा त्रिकोण CAB हा या ठिकाणी CAB हा GBD ला समरूप असेल आणि हाच CAB जर या ठिकाणी CFE ला समरूप असेल तर या ठिकाणी हे दोन्ही त्रिकोण GBD आणि CFE हे दोन त्रिकोण समरूप असणारच आहेत. ओके, हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात. पहा, BD दुसरं तिसरं भागिले दुसरं तिसरं FE, BD भागिले FE, DG पहिलं तिसरं भागिले CE. ओके, समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. या ठिकाणी EF बरोबर DE दिलेला आहे, चौरसाच्या बाजू आहेत. EF बरोबर DE, EF बरोबर DE. ओके, आणि DG बरोबर या ठिकाणी DE. म्हणजे दोन्ही पण भुजा EF बद्दल आपल्याला D लिहिता येते, DG बद्दल D लिहिता येते. म्हणून BD भागिले DE बरोबर इथंही DE भागिले EC. तिरकस गुणाकारामध्ये DE गुणले DE, DE वर्ग. ओके, DE गुणले DE बरोबर BD गुणले EC, DE वर्ग बरोबर BD गुणिले EC हे आपलं साध्य आहे. ओके, क्वेश्चन नंबर 10 इन फिगर. Bisectors of angle B and angle C of triangle ABC intersect each other in point X. Line AX intersects side BC in the point B. AB is equal to 5, AC is equal to 4, BC is equal to 6. Then what is AX upon XY? The value of AX upon XY. Okay. In triangle ABY, ray BX is bisect angle ABY. Okay, then by property of angle bisector of a triangle AB upon BY, AB upon BY is equal to AX upon XY. Okay, then in triangle ACY also here ray BX ray CX bisects angle ACY. Okay, by property of angle bisector of a triangle AC upon CY is equal to AX upon XY. Okay, here first statement AB upon BY is equal to AX upon XY. Second statement AC upon CY is equal to AX upon XY. From 1 and 2, AB upon BY is equal to AC upon CY is equal to AX upon XY from 1 and 2. Okay. By theorem
by theorem on equal ratio, we get here AB plus AC is equal to BY plus CY. Okay, is equal to AX upon XY. AB plus AC upon BY plus CY. BY plus CY means BC. Okay, BC is equal to AX upon XY. Putting value AB 5, AC 4, 5 plus 4, BC 6 upon 6, AX upon XY. Okay, 5 plus 4 9 upon 6 is equal to AX upon XY. AX upon XY is equal to, dividing numerator and denominator by 3, we get 3 upon 2. Okay, here 3 upon 2 AX upon XY. 11th example, in quadrilateral A, B, C, D, segment AD, parallel segment BC, that means quadrilateral A, B, C, D is a trapezium. Okay, trapezium. Diagonal AC and diagonal BD intersect each other in point P. Then show that AP upon PD is equal to PC upon BP. AP upon PD is equal to PC upon BP. Here segment AD, parallel segment BC, and the DB is a transversal. DB is a transversal. Then angle ADP, congruent angle CBP, alternate angles theorem. Okay, alternate angle theorem. Also in triangle ADP and in triangle CBP, we get here angle ADP is equal to angle CBP from first. Okay, this is first. Okay, in triangle PAD and in triangle PCB, angle PAD congruent angle PCB and angle PDA angle congruent angle PBC. Therefore triangle, these two are alternate angles. Okay, therefore triangle PAD similar triangle PCB, a test of similarity. That means PA upon PC is equal to PD upon PB. Corresponding sides of similar triangles are in proportional. There PA means AP upon PC is equal to PD upon PB means BP. Okay, by alternando test we get AP upon PD is equal to PC upon BP. Okay, this is our proof. Here question number 12, in figure XY parallel segment AC, 2AX is equal to 3BX, XY is equal to 9. Complete the activity to find the value of AC. Okay, here 2AX is equal to 3BX, that means AX upon BX, that means 3 upon 2. Okay, AX plus BX upon BX by componendo, that means 3 plus 2 upon 2, 3 plus 2 5 upon 2. Okay, triangle BCA similar triangle BYX, BCA similar triangle BYX, Coco, a test of similarity. Therefore what is BA upon BX? BA upon BX is 5 upon 2, that means AC is equal to 9 into 5 upon 2, 9 into 5 45 upon 2, 22.5. AC is equal to 22.5. Okay, this is first, this is from first. 13, in figure vertices of square D, E, F, G are on the side of triangle ABC. Angle A is equal to 90 degree. Then prove that DE square is equal to BD into EC. Okay, DE square is equal to BD into EC. Hint, show that triangle GBD is a similar triangle CFE. Use GD is equal to FE is equal to DE. These are sides of square. Here quadrilateral DEFG is a square, therefore DE is equal to EF is equal to GF is equal to GD. Okay, sides of squares. Angle GDE
is equal to angle DEF is equal to 90 degree. Each of measure 90 degree. Okay, because angles of square. Segment GD perpendicular side BC, and also segment EF perpendicular side BC. In triangle BAC or CAB. Okay, and in triangle BDG. Here angle BDG is equal to angle BAC, each of 90 degree. Okay, here. And angle ABC, congruent angle GBD, common angle. Okay, therefore triangle BAC similar triangle BDG. This is first statement. Okay, then in triangle BAC and in triangle EFC, angle BCA, congruent angle ECF, common angle, and angle CEF, congruent angle BAC, each of 90 degree. Therefore triangle BAC similar triangle FEC. Again a test of similarity. This is second. Here again see triangle BAC similar triangle GBD. Again triangle BAC similar triangle CFE. Therefore triangle GBD similar triangle CFE. Okay, therefore BD upon FE is equal to DG upon EC. Corresponding sides of similar triangles are similar. That means here but EF is equal to D and DG is equal to D, sides of square. Okay, putting value this, BD is equal to D, FE D is equal to DG also D upon EC. Okay, here BD upon D is equal to D upon EC. Taking cross multiplication, D into D is equal to BD into EC. D into D is equal to BD into EC. This is our proof. Okay, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद. अद्यापही भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये टाका. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. निश्चितच आपल्या गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत सोप्या भाषेचा वापर केलेला आहे. निश्चितच आपण या सर्व व्हिडिओंचं, प्रकरणातील सर्व व्हिडिओंचं, सर्व अभ्यासांचं अवलोकन केले असता 10वीच्या जवळजवळ 15 प्रश्नपत्रिका या ठिकाणी विविध स्तरावरच्या वेगवेगळ्या संस्थांच्या मी स्वतः या ठिकाणी पेपर सेटिंग म्हणून काम केलेलं आहे, चीफ मॉडरेटर म्हणून काम केलेलं आहे, मॉडरेटर म्हणून कित्येक वर्षे काम केलेलं आहे. या संपूर्ण अनुभवाचा वापर या व्हिडिओ तयार करताना झालेला आहे. निश्चितच आपली गुणवत्ता म्हणजे 100 पैकी 100 मार्क्स पडण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. वापर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. धन्यवाद.